नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर प्रवीण जाधव, सहयोगी प्राध्यापक अर्थशास्त्र. आजच्या या व्याख्यानामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजे तथ्यांचे अर्थनिर्वचन याची चर्चा करणार आहोत. इंग्रजीमध्ये त्याला इंटरप्रिटेशन ऑफ डेटा असं म्हणतो. चला आपण इंटरप्रिटेशन ऑफ डेटा किंवा तथ्यांचे अर्थनिर्वचन म्हणजे काय समजून घेऊ. सुरुवात करूया प्रस्तावनेपासून. संशोधनामध्ये तथ्यांचे वर्गीकरण, सारणीकरण आणि सांख्यिकी विश्लेषण पूर्ण झाल्यानंतर संशोधनातील सर्वात कळीचा टप्पा सुरू होतो आणि तो म्हणजे तथ्यांचे अर्थनिर्वचन, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा. केवळ सांख्यिकीय सूत्रे वापरून गणिते सोडवणे म्हणजे संशोधन पूर्ण होत नसतं. विश्लेषणातून प्राप्त झालेल्या सांख्यिकीय निष्कर्षांना सैद्धांतिक, व्यावहारिक आणि सामाजिक संदर्भात योग्य तो अर्थ प्राप्त करून देणे हे या प्रक्रियेचे मुख्य कार्य असते. अर्थनिर्वचनाशिवाय सांख्यिकीय आकडेवारी निरर्थक ठरते, कारण ती स्वतःहून काहीही बोलू शकत नाही. त्यामुळं अर्थनिर्वचन हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आता आपण तथ्यांच्या अर्थनिर्वचनाची सविस्तर माहिती घेऊया. इंटरप्रिटेशन ऑफ डेटा याची माहिती सविस्तरपणे समजून घेऊ. तथ्यांचे अर्थनिर्वचन म्हणजे विश्लेषित तथ्यामागील अंतर्निहित कारणे, छुपा अर्थ किंवा विविध घटकांमधील परस्पर संबंध किंवा आपण त्याला म्हणू कॉझल रिलेशन शोधून काढण्याची शास्त्रीय प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत संशोधक केवळ आकडे मांडत नाही, तर प्राप्त निष्कर्षांची तुलना आधीच्या प्रस्थापित सिद्धांताशी करतो. अभ्यासाच्या सुरुवातीला मांडलेल्या गृहीतकांची सत्यता पडताळून पाहतो आणि अभ्यासातील विविध चलांमधील कार्यकारणभाव, कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप हे अत्यंत स्पष्ट आणि वस्तुनिष्ठपणे मांडतो. तथ्य विश्लेषण आणि अर्थनिर्वचन यातील फरक आपण समजून घेऊ. अनेकदा संशोधक तथ्य विश्लेषण आणि अर्थनिर्वचन या दोन संकल्पनांमध्ये गल्लत करतात, परंतु या दोन्ही प्रक्रियांमध्ये स्पष्ट फरक आहे. तथ्य विश्लेषण, डेटा विश्लेषण, डेटा अनालिसिस ही प्रामुख्याने सांख्यिकीय आणि गणितीय प्रक्रियेवर आधारित पायरी आहे. तर अर्थनिर्वचन, इंटरप्रिटेशन ऑफ डेटा म्हणतो, ही निष्कर्षांच्या सैद्धांतिक आणि व्यावहारिक अर्थ लावण्याची बौद्धिक प्रक्रिया आहे. विश्लेषणाचे मुख्य कार्य डेटाचे वर्गीकरण, तथ्यांचे वर्गीकरण, सारणीकरण आणि मोजमाप करणे असते. म्हणजे डेटा अनालिसिसचं हे कार्य आहे. तर अर्थनिर्वचनाचे मुख्य कार्य निष्कर्षामागील का आणि कसे या प्रश्नांची उत्तरे शोधणे असते, ज्याला आपण कॉज अँड इफेक्ट रिलेशन म्हणतो. कार्यकारण भाव समजून घेणं हा असतो. विश्लेषणात आपण सहसंबंध, सरासरी, टी टेस्ट, काय स्क्वेअर टेस्ट यासारखी सांख्यिकीय साधने वापरतो डेटा अनालिसिसमध्ये. तर इंटरप्रिटेशन ऑफ डेटामध्ये अर्थनिर्वचनात सैद्धांतिक चौकट, तर्कशास्त्र आणि पूर्व संशोधनांचा आधार घेतो. थोडक्यात तथ्यांचे विश्लेषण हे अर्थनिर्वचनाच्या आधीची पायरी आहे, तर अर्थनिर्वचन ही विश्लेषणावर आधारित पुढील परिपक्व पायरी आहे. अर्थनिर्वचनाची
गरज आपण समजून घेऊया. संशोधन क्षेत्रात तथ्यांचे अर्थनिर्वचन करण्याची नेमकी गरज काय आहे, त्याच्यावर विचार जर केल्यास आपल्याला सांगता येईल की केवळ सांख्यिकीय आकडेवारी किंवा तक्ते स्वतःहून कोणताही निष्कर्ष सांगत नाहीत. अभ्यास क्षेत्र कार्यातून मिळालेल्या निष्कर्षांचे व्यापक पातळीवर सामान्यीकरण जनरलायझेशन करण्यासाठी, नवीन सिद्धांतांची मांडणी करण्यासाठी आणि धोरणकर्त्यांना धोरण निर्मितीसाठी उपयुक्त मार्गदर्शक तत्त्वे देण्यासाठी अर्थनिर्वचनाची नितांत गरज आहे. योग्य अर्थनिर्वचनामुळेच इंटरप्रिटेशनमुळे संपूर्ण संशोधनाला एक वैज्ञानिक मूल्य प्राप्त होते आणि अभ्यासातील संभाव्य मानवी अथवा सांख्यिकीय त्रुटी दूर होण्यास मदत होते. सांख्यिकीय आणि संशोधन पद्धतीमध्ये अर्थनिर्वचनाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. ते प्रकार आपण समजून घेऊया. पहिला प्रकार म्हणजे सैद्धांतिक अर्थनिर्वचन, थेरॉटिकल इंटरप्रिटेशन, ज्यामध्ये अभ्यास क्षेत्र कार्यातून मिळालेल्या निष्कर्षांची जोड आधीच्या प्रस्थापित सिद्धांताशी लावून त्यांची सत्यता तपासली जाते. दुसरा जो प्रकार आहे अर्थनिर्वचनाचा तो म्हणजे व्यावहारिक अर्थनिर्वचन, अप्लायड इंटरप्रिटेशन किंवा प्रॅक्टिकल इंटरप्रिटेशन, ज्यामध्ये निष्कर्षांच्या आधारे प्रत्यक्ष सामाजिक किंवा आर्थिक धोरणासाठी ठोस उपाययोजना आणि शिफारसी सुचवल्या जातात. आणि तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे गृहीतक आधारित अर्थनिर्वचन, हायपोथेसिस बेस्ड इंटरप्रिटेशन, ज्यामध्ये संशोधक आपले सुरुवातीचे गृहीतक स्वीकारले गेले की नाही, का नाकारले गेले याचे स्पष्ट आणि सांख्यिकीय स्पष्टीकरण तो देतो. हे अर्थनिर्वचनाचे प्रकार अधिक स्पष्टपणे आपण समजून घेण्यासाठी आपण 2 व्यावहारिक उदाहरणे समजून घेऊ. पहिलं उदाहरण म्हणजे समजा सांख्यिकीय विश्लेषणात शिक्षण आणि उत्पन्न या 2 चलामध्ये उच्च सहसंबंध हाय कोरिलेशन आढळून आला, तर केवळ आकडेवारी न दाखवता शिक्षण पातळी वाढल्यास व्यक्तीची उत्पन्न मिळवण्याची क्षमता वाढते असा तार्किक अर्थ लावणे म्हणजे अर्थनिर्वचन आहे. दुसरं उदाहरण असं की अभ्यास क्षेत्र कार्यात बेरोजगारी वाढल्याची आकडेवारी समोर आल्यास केवळ बेरोजगारीची आकडेवारी न सांगता त्यामागील औद्योगिकरणाचा मंद वेग आणि रोजगारांच्या संधीचा अभाव किंवा आणखीन काही इतर कारणे असतील तर मूळ कारण स्पष्ट करणं म्हणजे अर्थनिर्वचन. इथं केवळ सांख्यिकीय आकडे न देता त्याच्या मागील कारण शोधणं आणि त्याचं विश्लेषण करणं म्हणजे अर्थनिर्वचन आहे. तथ्यांचे अर्थनिर्वचन करताना संशोधकाला एका विशिष्ट शास्त्रीय प्रक्रियेतून जावे लागते, ज्याला आपण अर्थनिर्वचनाची प्रक्रिया म्हणतो. अर्थनिर्वचन करताना संशोधकाने स्वतःचे सर्व पूर्वग्रह बाजूला ठेवून अत्यंत निष्पक्ष आणि वस्तुनिष्ठ राहून निष्कर्षांची तपासणी करणे आवश्यक असते. या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात तथ्य विश्लेषणाचा सर्वंकष आढावा घेतला जातो. त्यानंतर विश्लेषणातील मोजमापांची पूर्व संशोधनाशी तुलना केली जाते आणि चलामधील कार्यकारण संबंध कॉज अँड इफेक्ट रिलेशन हे स्पष्ट केले जाते. शेवटी अभ्यासाच्या मर्यादा लक्षात घेऊन अत्यंत प्रामाणिकपणे वस्तुनिष्ठ निष्कर्ष मांडले जातात. शेवटी आपण निष्कर्षाकडे येऊया. तथ्यांचे अर्थनिर्वचन हा सांख्यिकीय निष्कर्ष आणि व्यावहारिक ज्ञान यामधील एक अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. अचूक, तार्किक आणि पूर्वग्रहमुक्त अर्थनिर्वचनामुळे संपूर्ण संशोधनाची गुणवत्ता आणि विश्वसनीयता उच्च दर्जाची बनते.
त्यामुळे संशोधनाचे सामाजिक, शैक्षणिक आणि धोरणात्मक उपयोगिता मूल्य लक्षणीयरित्या वाढते, ज्यामुळे समाजाला आणि शासनाला योग्य निर्णय घेण्यास मदत होते. धन्यवाद.